कृष्णे कृष्णांगसंभूते जंतूनां पापहारिणे नमस्ते सरितां श्रेष्ठे मम पातं विनाशय। कृष्णाकाठच्या मर्ढे गावचा प्रवास संपून आपण आता लिंब या गावी पोचत आहे। सातारा तालुक्यातील साताऱ्यानंतरचे लिंब हे एक प्रगत गाव आहे। या ठिकाणी नदी, विहीर बागायत आणि आता कालवे आल्यामुळे हा परिसर पाचूसारखा हिरवागार असा बारमाही आपल्याला दिसतो। स्वातंत्र्यपूर्व काळात या ठिकाणी कापडाची गिरणी, शाळा, छापखाने, बँक व वृत्तपत्राचे प्रकाशन नियमित होत होते। कृष्णाकाठचे मोठे घाट, देवळे आणि प्रशस्त वाडे हे एक प्रकारचे लिमचे वैशिष्ट्यच आहे। येथे कृष्णाकाठी इनामदार ठाकूर यांचा 7 चौकी वाडा होता। या वाड्यामध्ये नळाने पाणी फिरविलेले होते। सातारला जाताना पेशवे सुद्धा काही वेळेला विश्रांतीसाठी या वाड्यात थांबत असत। मराठेशाहीत गुप्त खलबते करण्यासाठी प्रसिद्ध असलेली 16 मोटेची विहीर सुद्धा याच परिसरात आहे। ही विहीर बघण्यासाठी अनेक पर्यटक येथे आवर्जून येतात आहेत। लिंब येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अनेकदा येऊन गेलेले आहेत। त्याचप्रमाणे लिंब फाट्यावरती सुभाषचंद्र बोस यांचा सत्कारही लिंबकरांनी केलेला होता। लिंब ही भगवान परशुरामांची खाजगी भूमी असून याला भार्गव क्षेत्र असेही म्हणतात। येथे मोठ्या परिसरात भार्गवरामाचे मंदिर असून या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दरम्यान भार्गव जयंतीचा किंवा परशुराम जयंतीचा उत्सव नियमित साजरा केला जातो। या परिसरातील बर्वे यांचे राधाकृष्ण मंदिर हे सुद्धा पुरातन असून ते बघण्यासारखे आहे। ग्रामदैवत भैरव देवाचे मंदिर उंचावर असून ते आणि त्याचा रथ या गोष्टीही बघण्यासारख्या आहेत। लिमचे गोड पेरू आणि बासुंदी या दोन्ही गोष्टी अनेक काळापासून अतिशय प्रसिद्ध आहेत। बागायत क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी केळी, डाळिंब, पेरू, ऊस, ज्वारी, हरभरा, बाजरी यासारखी पिके घेतली जातात। पुण्याहून सातारला येताना सातारच्या अलीकडे लिंब फाटा लागतो। तेथून लिंब हे गाव सुमारे 5 किलोमीटर आहे। पूर्वी कच्चे रस्ते होते, त्यावेळी बैलगाडी, घोडा किंवा चालत गावामध्ये यावे लागत असे। नदी काठाने येताना लिंब गावात आपल्याला सर्वप्रथम घाट लागतो, त्याला हत्ती घाट असे म्हणतात। या ठिकाणी पूर्वी हत्ती स्नानासाठी आणत असत। हत्ती घाटाच्या पुढे आपटे यांचा घाट असून या घाटाच्या वरच्या बाजूला पुरातन असे विष्णू लक्ष्मीचे सुंदर असे मंदिर आहे। या प्रशस्त परिसरात विष्णू लक्ष्मी मंदिर असून आतमध्ये गाभाऱ्यातील विष्णू लक्ष्मीची मूर्ती बघण्यासारखी आहे। तसेच समोरच्या बाजूला मंडपीमध्ये गरुड आहे, तोही बघण्यासारखा आहे। या देवळाची तटबंदी आता काही ठिकाणी खचलेली आहे, परंतु पूर्वीचे वैभव अजूनही आपल्या लक्षात येते। याच्या भिंती मोठ्या असून त्यामध्ये जिने व अनेक गवाक्ष आहेत। या मंदिराच्या वरच्याच बाजूला आपटे यांचा वाडा आहे। नदी काठाने आपण पुढे जाताना पांडीचा रस्ता वरती गावात जाताना आपल्याला दिसतो। यानंतर आपल्याला गणपती घाट लागतो। येथे गणपती आणि शंकराची काही मंदिरे आहेत। याच घाटावरती श्री कृष्णाबाईचा उत्सव होतो आणि या ठिकाणी एक चौथरावं सिंहासन कृष्णाबाईची मूर्ती उत्सवात
ठेवण्यासाठी बनविलेले आहे. या सिंहासनासमोर एक चौकोनी खड्डा कारंज्यासाठी ठेवलेला आहे. उत्सव काळात खांब रोवण्यासाठी ठेवलेले जे खड्डे आहेत त्याला नेम असे म्हणतात. या घाटाच्या दक्षिणेला 2 कट्टे आहेत. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला वरती कुलकर्णी यांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे लागते. या देवळाच्या खालच्या बाजूला जुने विटकाम आणि बुरुज आपल्याला दिसून येतो. येथून नदी काठाने घाटावरून पुढे गेल्यानंतर जो घाट लागतो तो ठाकूरांचा आहे. त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला ठाकूरांचा वाडा लागतो. या घाटावर नदीकाठी ठाकूरांचे रामेश्वराचे सुंदर असे जुने मंदिर आहे. तसेच या ठिकाणाहून सुद्धा पांदीने एक रस्ता गावामध्ये जातो. गणपती घाटासमोर कुंड असून तेथे स्नानाची सोय आहे. ठाकूरांच्या घाटासमोर डोह असून तेथे पोहता येते. लिंब गावाच्या पुढे पूर्वेला गोवे हे गाव आहे. लिंब आणि गोवे याच्यामधून कृष्णा नदी वाहते व या कृष्णा नदीच्या मधोमध बेटावरती श्री शंकरांचे स्वयंभू व जागृत असे कोटेश्वराचे स्थान आहे. चहूबाजूने पाणी असल्यामुळे कोटेश्वरला पूर्वी नदीतून चालत किंवा पाणी जास्त असेल तर होडीने जावे लागत असे. मात्र आता या ठिकाणी 2 पूल झालेले आहेत. कोटेश्वराला पाणी घालण्यासाठी आंघोळ करून ओल्या अंगाने जावे लागते व इतर वेळी शर्ट व पट्टा काढून आत आपल्याला दर्शनाला जाता येते. येथे देवासमोर उंचावर नंदी आहे. त्याची कलाकुसर चांगली आहे. त्याचप्रमाणे खाली कुंड आहे. त्या कुंडामध्ये सुद्धा एक नंदी आहे. याच्या चहूबाजूने पाणी वाहत असल्यामुळे कृष्णेकाठचा हा परिसर अतिशय नयनरम्य झालेला आहे. येथे शिवरात्रीला मोठी जत्रा भरते व जागृत दैवताच्या दर्शनासाठी अनेक भक्त येथे आवर्जून येतात. यावेळी समोरील कुंडातील पाणी अडवून त्यावरती सुंदर रांगोळी काढलेली असते. या उत्सव काळात अनेक प्रथितयश गायकांनी आपली गायन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण केलेली आहे. या न्यासाचे विश्वस्त म्हणून चितळे, गाडगीळ, गद्रे, आपटे इत्यादी लोक आहेत. कोटेश्वराच्या पश्चिमेला अगस्ती मंदिर असून या ठिकाणी अगस्ती ऋषींचे वास्तव्य होते अशी श्रद्धा आहे. अगस्ती मंदिरावरून थोडे पुढे गेल्यानंतर नव्याने वसलेले श्री शनी महाराजांचे मंदिर व 12 ज्योतिर्लिंग मंदिर आपल्याला बघता येते. लिमच्या कृष्णाबाई उत्सवाला सुद्धा वाई महाबळेश्वर याप्रमाणेच अफजुल खान वधाच्या विजय दिवसाची परंपरा आहे. हा उत्सव चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत चालतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा या दिवशी उत्सवाची मुहूर्तमेढ नदीकाठी रोवली जाते. याच दिवशी ग्रामदैवत भैरवनाथाची जत्रासुद्धा सुरू होते. लिमच्या उत्सवाचे वर्णन मी ऐकलेल्या गोष्टी, काही वाचलेल्या गोष्टी व पूर्वीच्या लोकांनी सांगितलेली माहिती याच्या आधारावर करीत आहे. या उत्सवाचा मी सन 1955 पासूनचा साक्षीदार आहे. फाल्गुन महिन्यामध्ये विश्वस्त व कार्यकर्ते यांची सभा होऊन त्यामध्ये उत्सवाची रूपरेषा विशेषतः कीर्तनकार ठरविले जातात. पाडव्याच्या दिवशी कोठीतून मुहूर्तमेढीचा खांब काढला जातो व त्याच्या क्रमांकाप्रमाणे स्वच्छ केलेल्या नेमामध्ये विधिवत पूजा करून तो उभारला जातो. विधिवत पूजा करून येथे कृष्णाबाईची आरती केली जाते व मुहूर्तमेढ उभी करून उत्सवाला सुरुवात झाली असे समजले जाते. नंतरच्या 8 दिवसात मंडप उभारणीचे काम सुरू होते. त्या
क्रमांकाप्रमाणे ठरलेले खांब हे त्या नेमामध्ये उभे केले जातात. या खांबांवरती लगी व कळक बांधले जातात आणि त्यावर लाल कपड्याचे आच्छादन व आतील बाजूने पांढरे कापड बांधले जाते. मधल्या कट्ट्यावरती देवघर ठेवले जाते व त्याच्या भोवतीने मखर उभारले जाते. या चौथऱ्याच्या तिन्ही बाजूने सुद्धा जाड पडदे सोडले जातात. चौथऱ्याच्या बरोबर समोर शेवटी नगारे वाजवण्यासाठी उंचावर वेगळी व्यवस्था केलेली असते, त्याला नगारखाना म्हणतात. सभा मंडपातील 2 खांबांमध्ये लाकडांचे कठडे लावले जातात. मंडपामध्ये उंचावर हंड्या व झुंबरे लावली जातात. उत्सव मूर्तीसमोर 2 मोठ्या समया व अनेक दिवे असलेली झाडे लावली जातात. सिंहासनासमोरील चौकोनी खड्ड्यामध्ये कारंजाची सोय केली जाते. दशमीपूर्वी मंडप घालण्याचे काम तरुण वर्ग ज्येष्ठांच्या सल्ल्याने करत असतो. उत्सवापूर्वी भगिनी मंडळाच्याही बैठका होतात. यामध्ये गवले वळणे, आचारी, भांडी, उपासाचे पदार्थ या सर्व गोष्टींचे नियोजन केले जाते. चैत्र शुद्ध दशमीला श्री कृष्णाबाईची मूर्ती पालखीतून वाजत गाजत मंडपामध्ये आणली जाते. ही मूर्ती पंचधातूची असून सुमारे 2 फूट उंचीची आणि जड अशी आहे. चौथऱ्यावरील देव्हाऱ्यामध्ये श्री कृष्णाबाईच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते व श्री कृष्णाबाई महाराज की जय याचा मोठा जय जयकार केला जातो. यावेळी नगारे, चौघडे, शिंग, सनई वाजविली जाते. श्रींच्या मूर्तीवर चांदीच्या मुठी असलेल्या चौऱ्याही ढाळल्या जातात. दशमीच्या संध्याकाळी मंडपामध्ये ब्रह्मवृंद मंत्रजागर पठण करतो. त्यानंतर त्यांना रस, पन्हे व आंब्याची डाळ दिली जाते. उत्सव काळामध्ये मंडपामध्ये श्रीसूक्त, रुद्र, सत्यनारायण, हवन हे कार्यक्रम तसेच भजन व गीत यासुद्धा गोष्टी सादर केल्या जातात. एकादशीपासून रात्री श्रींच्या पुढे दररोज कीर्तन केले जाते. रात्रीच्या जेवणानंतर म्हणजे सुमारे 9 वाजता कीर्तन सुरू होते ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत चालते. पूर्वी वीज नसल्यामुळे मंडपामध्ये समया, पणत्या ह्या लावल्या जात व हंड्यांमध्ये मोठ्या मेणबत्त्या ठेवून त्या काकड्याने पेटवल्या जात असत. सभा मंडपातील मधल्या भागाला तबक व त्या मागील भागाला सायवान असे म्हणत असत. समया, पणत्या व हंड्यातील मेणबत्त्या लावल्यानंतर हा घाट आणि मंडप उजळून निघतो आणि श्री कृष्णाबाईच्या वैभवाने आपले डोळे दिपून जातात. श्रींच्या समोर तबकामध्ये कीर्तनकार उभे राहतात. त्यांच्या एका बाजूला तबला वाजवणारे, दुसऱ्या बाजूला पेटी वाजवणारे व खाली टाळ आणि तालवाद्य वाजवणारे 7 संगतीला बसलेले असतात. तबकामध्ये दोन्ही बाजूला प्रतिष्ठित लोक हे पगडी घालून बसत असत. पूर्वीच्या काळात कीर्तनासाठी पटवर्धन बुवा, कराडकर बुवा, शिरवळकर बुवा इत्यादींनी आपली सेवा येथे सादर केलेली आहे. कीर्तनकार बुवांना वरील वाड्यातून खालती भालदार व चोपदार घेऊन येत असत. त्यावेळी त्यांच्याबरोबर बत्ती असलेली माणसे सुद्धा असत. कीर्तनकार मंडपात पोचताच भालदार व चोपदार कृष्णाबाई महाराज की जय अशी ललकारी देत असत. भालदार, चोपदार हे तुमान, शेरवानी, कमरेला शेला, डोक्यावर शिंदेशाही पगडी, हातात चांदीची काठी अशा वेशामध्ये येत असत व तबकाच्या पुढील बाजूच्या दोन्ही खांबाजवळ ते उभे राहत असत.
तिथीप्रमाणे त्यांच्या कपड्यांचा रंग पांढरा, पिवळा किंवा लाल असा सुद्धा असे. बुवांच्या कीर्तनादरम्यान पुंडलिक वरदे हरी विठ्ठल किंवा मध्यंतर आणि शेवटी तिन्ही वेळेला भालदार चोपदार उंच आवाजामध्ये ललकाऱ्या देऊन कृष्णाबाईचा जय जयकार करीत असत. कीर्तनाचा पूर्वरंग आणि उत्तररंग याच्यामध्ये बुवांचा सत्कार होत असे. त्यावेळी त्यांना बुक्का लावून हार घातला जात असे. तसेच तबकामध्ये असलेल्या प्रतिष्ठित लोकांचा सुद्धा हार देऊन सत्कार केला जात असे. कीर्तनाच्या सुरुवातीला, मध्यंतरात आणि शेवटी शिंग वाजवले जाई. कीर्तनामध्ये देशभक्ती आणि भगवत भक्ती हे विषय घेतले जात. कीर्तनानंतर श्री कृष्णाबाईची आरती होऊन सर्वांना प्रसाद दिला जात असे. उत्सव काळात विनायकराव पटवर्धन यांच्यासारखे गायक व नची केळकर यांच्यासारखे साहित्यिक सुद्धा येऊन गेलेले आहेत. त्रयोदशी हा उत्सवाचा मुख्य दिवस असून यावेळी घाटावरती ग्रामस्थांना प्रेजन प्रसाद असे जेवण दिले जात असे. मुख्य पक्वान्न म्हणून गोडाचा शिरा किंवा गव्हाची खीर बनवली जाई. प्रेजनानंतर घाट धुतला जाई व रात्रीच्या कीर्तनाची तयारी होई. कीर्तनाच्या दरम्यान गुलाब पाण्याचा शिडकावा व कारंजे सुद्धा चालविले जाई. यावेळी कारंजे व पिचकाऱ्या यातून रंगीबेरंगी पाण्याची उधळण होत असे व त्यानंतर कीर्तनही होत असे. प्रेजनाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी कृष्णाबाईच्या मुखवट्याचा छबिना निघतो. छबिनाच्या सर्वात पुढच्या बाजूला बैलगाडीमध्ये नगारा, चौघडा, त्यानंतर शिंग व सनई अशी व्यवस्था असते. छबिना दरम्यान देवीला चौऱ्या ढाळल्या जातात व छबिनाच्या मागे कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित लोक चालत असतात. हा छबिना ठाकूरांच्या घाटावरून गावात जातो व गावातून येऊन हत्ती घाटावरून परत मंडपामध्ये येतो. वाटेत ग्रामस्थ कृष्णाबाईला ओवाळतात व दर्शन घेतात. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजीही केली जाते. छबिन्यानंतर ललिताचे कीर्तन असल्यामुळे हे उशिरापर्यंत चालत असे. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी तबकामध्ये महासभा होते. यावेळी पूर्वीचे हिशोब, देणे घेणे व इतर गोष्टींची चर्चा होते. या सभेनंतर उत्सवासाठी मक्ते घेतलेल्यांचा नारळ देऊन सत्कार करून सन्मान केला जाई. महासभेनंतर श्री कृष्णाबाईची विधिवत उत्तर पूजा होते. त्यानंतर प्रार्थना व आरती होऊन उत्सवाची सांगता होते. उत्थापना झाल्यानंतर श्रींची मूर्ती पालखीत ठेवली जाते व एका शेल्याने ती मागल्या बाजूला बांधली जाते. श्रींची पालखी पाणंद रस्त्याने मंडपामधून वर खांडेकर वाड्यात भजन करीत वाजत गाजत नेली जाते. वाड्याच्या दारामध्ये सुवासिनी कृष्णाबाईला ओवाळतात व तिच्यावरून दही भात ओवाळून टाकतात. तसेच पालखी वाहणाऱ्यांच्या पायावर सुद्धा पाणी घातले जाते. यानंतर पालखीतून श्री कृष्णाबाईची मूर्ती काढली जाते व चौरंगावर ठेवली जाते. त्यानंतर सुवासिनी मोठ्या परातीत ती मूर्ती घेऊन तिला न्हाऊ घालतात व नंतर साडी आणि दागिने घालून पुन्हा चौरंगावर ठेवले जाते. यानंतर श्रींची पूजा होऊन आरती केली जाते. यावेळेला गुलाल उधळला जातो आणि या प्रकारे उत्सवाची या ठिकाणी समाप्ती होते. यानंतर कार्यकर्ते मंडप उतरविण्याच्या कामाला लागतात. तो सायंकाळी किंवा रात्रीपर्यंत पूर्ण उतरविला जातो. मंडपाचे लाकूड सामान व कापड सामान नीट बांधून कोठीमध्ये ठेवले जाते.
उत्सव काळात कृष्णा नदीला वळवाच्या पावसाने पूरही आलेले पाहिले आहेत. त्यावेळी नदीचे पाणी सिंहासनापर्यंत वर येते आणि सिंहासनाला कृष्णाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते उतरते, असे मीही पाहिलेले आहे. 1948च्या जळितानंतर विश्वस्त व कार्यकर्ते शहरामध्ये आले आणि नोकरीनिमित्ताने आता ते दूरवर गेलेले आहेत. कालौघात व मनुष्यबळ कमी झाल्यामुळे घाटावरचा उत्सव आता खांडेकर वाड्यासमोरील पटांगणामध्ये साजरा केला जातो. आता नळाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे पूर्वीसारखे बैलगाडीतून मोठी पिपे घेऊन नदीवरून पाणी आणावे लागत नाही. भूकंपानंतर हानी झालेला खांडेकरवाडा आता 2 मजली राहिलेला नसून तो 1 मजली झालेला आहे. या ठिकाणीच आता उत्सव साजरा केला जातो. श्री कृष्णाबाई उत्सव व त्यावेळी होणारे हे स्नेहसंमेलन यासाठी परगावी गेलेले अनेक जण आवर्जून येतात. पूर्वीसारखी उत्सवामध्ये आता आर्थिक चणचण भासत नाही. उत्सव काळातील प्रसादाची जबाबदारी आता एक कुटुंब उचलत असते. पूर्वीच्या उत्सवात काम करणारी जुनी पिढी म्हणजे वारुंजीकर गुरुजी, नानासाहेब ठाकूर, कृष्णराव कुलकर्णी, बापूसाहेब आपटे, काळे, मामा अभ्यंकर यासारखी मंडळी व अलीकडच्या काळात तात्या वारुंजीकर, व्ही.के. तथा आप्पा कुलकर्णी व भाऊ कुलकर्णी हे सुद्धा आता पडद्याआड गेलेले आहेत. महाबळेश्वर, वाई, लिंब, माहुली या ठिकाणची उत्सव परंपरा याप्रमाणेच आपल्याला दिसते. मात्र लिंब येथील उत्सव हा उच्च प्रतीचा होता असे पूर्वीचे लोक अजूनही सांगतात. कृष्णाबाई उत्सवाच्या या वर्णनानंतर आपला प्रवास या प्रार्थनेनंतर आपण पुढील ठिकाणी म्हणजे आरळ्याकडे सुरू ठेवणार आहे. आई कृष्णाबाई प्रतिवर्षी हा उत्सवासा, आम्ही सद्भावाने करीता असतो होईल तसा, असाची तू घेई करुणी आमुच्या हातुनी सदा, सुखी राखी सर्वा विनती जगदंबे तव पदा. कृष्णाबाई महाराज की जय. लिंब येथील ही कृष्णाबाई, मरड्याकडून येणारा हा प्रवाह, या ठिकाणी हत्तीघाट आणि आपटेंचं विष्णू लक्ष्मीचं मंदिर दिसते आपल्याला. या ठिकाणी हा घाट आहे आणि गणपती घाटावरून हे सर्व चित्रण आपण करतोय. या ठिकाणी आपल्याला नदी वाहताना दिसती. श्रावण महिना संपलेला आहे आणि भाद्रपद सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी पलीकडं आपल्याला ठाकूरांचा घाट आणि तिथं रामेश्वराचं मंदिर दिसतं. तिथेही कृष्णेचे घाट आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी वरच्या बाजूला विठ्ठलाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी कृष्णाबाई बसती तो चौथरा या ठिकाणी आपल्याला दिसतो. पूर्वी वरच्या बाजूला बुरुज होते आणि या ठिकाणी मारुती आहे आणि आतल्या बाजूला हे गणपतीचं देऊळ आहे. म्हणून याला गणपती घाट लिंब असं सांगितलेलं आहे. आणि पुन्हा आपण हे कृष्णाबाईचं इथं दर्शन घेतोय आणि अतिशय सुंदर असा हा परिसर आपण बघितलेला आहे. ठाकूरांच्या घाटावरून श्री कृष्णाबाईचे दर्शन, हे विठ्ठल मंदिर आणि या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे. पलीकडं आपल्याला जुना वाडा दिसतो. या ठिकाणचा हा परिसर. या खाली जाण्यासाठी दोन्ही बाजूनं पायऱ्या आहेत. इथून आपल्याला नदीकडे जाता येतं. या ठिकाणी सुद्धा समाधी स्वरूपात शिवलिंग आहेत आणि हे कृष्णेचं दर्शन घेऊन
आपण आता पुढं कोटेश्वरला जाणार आहे. नंतर लिंब गावानंतर कोटेश्वरला आलेली कृष्णाबाई या ठिकाणी आपल्याला नदीचा आवाजही ऐकू येतोय. या ठिकाणी कुंड आहे, तो ओसंडून वाहतोय. दूरवर आपल्याला कृष्णा नदीचं पात्र दिसते आणि हे कोटेश्वराचं देऊळ या ठिकाणी आपण पोचलेलं आहे. हे गणपतीचं मंदिर आहे या ठिकाणी आणि कोटेश्वराच्या दर्शनाला आपण जात आहे. कोटेश्वर मंदिराची मागची बाजू हे एक बेट आहे आणि बेटावरती कोटेश्वराचं देऊळ आहे. हा नदीचा प्रवाह आपण मागल्या बाजूने बघतो. आणि हे कोटेश्वराचं मंदिर. कोटेश्वराच्या खालच्या बाजूला आपण आलेलो आहे आणि इथं आपल्याला दिसते नदीचा प्रवाह किती जोरात वाहत चाललेला आहे आणि आपल्याला पाण्याचा आवाजही ऐकू येतो. हे मागल्या बाजून आलेलं पाणी आणि हे कोटेश्वराच्या पुढच्या बाजून आलेला प्रवाह, ते दोन्ही प्रवाह इथं मिळतात आणि पुढं नदी जाते. या ठिकाणी स्नानासाठीचा कुंड आहे, तोही भरून वाहतोय आणि या कुंडामध्ये नंदी आहे. हा पूल झालेला आहे इथं आणि हे वर जाण्याचा दरवाजा आहे.